बीज शत्रूचे संपविण्याची, बीज शत्रूचे संपविण्याची शपथ उरी घेणा। नमस्कार, मी भार्गवी. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई भवानी देवीला व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी वंदन करून पुन्हा एकदा आपल्या मी भार्गवी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक महिन्याला भेट दिलेल्या गड किल्ल्यांची माहिती शेअर करीत असतो। आज आपण धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शंभूराजे यांचे तुळापूर व वढू येथील शंभूराजे समाधीचे दर्शन घेऊन शंभूराजे बलिदान मागा आणि कसं पाळावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया। माता जिजाऊ माता की नमस्कार, मी भार्गवी। आज आपण धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीचे दर्शन घ्यायला आलो आहोत। मी शंभूराजांबद्दल दोन शब्द बोलणार आहे। आपले हिंदू धर्म आणि त्याच्या रक्षणासाठी अनेक जणांनी हुतात्मे पत्करले, आपल्या जीवनाची आहुती दिली आणि धर्मासाठी बलिदान दिले। परंतु या दोन्ही धर्मरक्षकांच्या खूप कमी वयात आणि खूपच क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। आणि ते दोन धर्मरक्षक म्हणजे महाभारतातील अभिमन्यू आणि स्वराज्यातील शंभूराजे। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभूर राजा था, एक ही शंभूर राजा था। औरंगजेबाने शंभूराजांना कैद करून 40 दिवस त्यांच्यावर क्रूरतेने अत्याचार केले। हे सर्व कशामुळे झाले हे आपण एका कवितेतून समजून घेऊयात। मराठ्यानेच मराठ्यांचा घात केला, तुटपुंजीच्या लालसेपोटी वैऱ्यात जाऊन मिळाला। स्वराज्यासाठी बहिणीने नाते जपले नाही, एवढे स्वदेश प्रेम फितूर तुला कसे कळले नाही। एका सिंहाला कुत्र्याच्या जाळ्यात फसवायला तुला लाज कशी वाटली नाही। तुझ्या एका लालसेपोटी घात किती मोठा झाला याचे भान तुला राहिले नाही। एवढे सर्व करून माझ्या शंभूरायांचे धर्मप्रेम तसूभरही ढासळले नाही। औरंगजेबाने धास्ती खाल्ली आणि राजा माझा कैदेत असताना झोप त्याची गेली। अल्लाह म्हणत मला पण एक संभाजी दे अशी विनवणी त्याने माझ्या देवाकडेच केली। तुझ्यासारखे फितूर भरपूर आले आणि भरपूर गेले, पण राजे माझे आजही मनामनात घर करून बसले। शंभूराजांना दिलेला त्रास एवढा दाहक होता की ते ऐकल्यावर अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही। मी तुम्हाला त्याबद्दल सांगणे योग्य ठरणार नाही, म्हणून तुम्ही त्याची माहिती इतर ठिकाणी नक्कीच शोधू शकतात। औरंगजेबाने 40 दिवस क्रूरतेने केलेले अत्याचार सहन करत शेवटी 11 मार्च 1689 हा काळा दिवस उजाळला आणि औरंगजेबाने सर कलम करण्याचे फरमान काढले आणि शंभूराजे व कवी कलश हे हसता हसता अनंतात विलीन झाले। 11 मार्च 1689 हा दिवस म्हणजे मराठी पंचांग प्रमाणे फाल्गुन शुक्ल प्रतिपदा आहे। फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन कृष्ण अमावस्या हा एक महिना आपण बलिदान मास म्हणून पाळतो। या वर्षीच्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे बलिदान मास म्हणजे 11 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 आहे। धन्यवाद। संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी कल्याणी पवार। आज आपण बलिदान मास निमित्त महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी आलो आहोत। तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्यांचे विचार, त्यांनी जे बलिदान दिलं त्याबद्दल जे आपले आदर भावना काय आहे ते आपण व्यक्त करण्यासाठी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत। आणि मेन म्हणजे तर आपण
हिंदू राष्ट्रात आहोत. हे आहोत ते याचं कारण म्हणजे संभाजी महाराज आहेत. मातृदेव भव पितृदेव भव जे म्हणतो आपण, जी आपली संस्कृती आहे, तर ती फक्त संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे आहे असं मला वाटतं. की त्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाला शब्द नाहीत माझ्याकडे. आणि ते बलिदान आपण लक्षात ठेवून त्यांच्या बलिदान मासात आपण काही गोष्टी पाळाव्यात असं मला वाटतं. म्हणजे आपल्या काही आवडीच्या असतील किंवा आपल्या काही वाईट गोष्टी असतील त्या आपण पत्करू माफ करा, त्या आपण सोडून त्यांना आपली एक भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकतो असं मला वाटतं. एवढंच मी बोलू शकते. दादांनो, ही माझी मुलगी आहे, 10 वर्षाची आहे. तिने संकल्प केलाय की महाराजांचे 51 गड किल्ल्यांना भेट द्यायची, त्यांच्या मावळ्यांना महाराजांचा इतिहास प्रत्यक्षपणे समजून घ्यायचा. पुस्तकात वाचलेला इतिहास किंवा पुस्तकातून समजून गेलेलं महाराज यांच्यापेक्षा प्रत्यक्ष गडावर जाऊन त्यांना समजून गेलेलं हे आपल्याला जास्त कळणार. तानाजी खरंच या सिंहगडावर गेले आणि त्यांनी तिथला जो पराक्रम गाजला हा पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष गडावर जाऊन आपण जर तो अनुभवला तर तो जास्त आपल्या लक्षात राहील आणि आपण पुढच्या पिढीला त्याबद्दल माहिती सांगू शकू. तिने यूट्यूब चॅनल क्रिएट केला आहे, मी भार्गवी म्हणून. तर ती आतापर्यंत तिने 8 गड किल्ले पूर्ण केले. तर तिला 4.5 वर्षामध्ये 51 गड किल्ले पूर्ण करायचे आहेत. तिच्या मानाने तिचा हा संकल्प खूप छोटा आहे. आपण त्यापेक्षा सगळेजण खूप मोठे आहोत, पण आपण पण आपल्या परीने असा एखादा संकल्प करू शकतो की 2 महिन्यात 3 महिन्यात मी एक तरी गड किल्ल्याला जाईल आणि तिथं महाराजांनी कसं जीवले, कसं जगलेत, कसं अनुभवलं, त्यांनी हे स्वराज्य कसं उभारलं, हा जो इतिहास आहे हा प्रत्यक्षपणे समजून घेऊ शकतो. त्यासाठी आपण पण असा संकल्प का नाही करू शकत की फक्त शिवजयंती आली की तेवढंच आपण महाराजांना आठवायचं, 8 दिवस काहीतरी प्रयत्न करायचे, परत विसरून जायचं. ही मुळात आपली संस्कृती नाही. त्यापेक्षा असं काहीतरी संकल्प करूया, असं काहीतरी नियोजन करूया की आपली पुढची पिढी हे दिवसेंदिवस पिढ्यानपिढ्या लक्षात राहील, लक्षात ठेवेल महाराजांचा इतिहास. आता शंभूराजांबद्दल ताई जे बोलल्यात त्यामध्ये आपण शंभूराजांनी औरंगजेबाने जे क्रूरतेने अत्याचार केलेत महाराजांवर ते त्यांनी 40 दिवस कवी कलश आणि शंभूराजे यांनी लिटरली 40 दिवस सहन केले. त्याच्याबद्दल आता तिला एवढं माहिती नाही किंवा ती एवढी परिपक्व नाही की त्या विषयावर बोलू शकते. त्यामुळे तिने म्हटलं की मी योग्य नाही त्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती सांगायला. पण तुम्ही जर छावा चित्रपट बघितला, आता जो संभाजी नावाचा मूवी जो रिलीज झाला, तर याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं दाखवलंय की बाबा त्यांच्यावर किती क्रूरतेने अत्याचार केले होते. त्या अत्याचारांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 40 दिवस त्यांना साखळदंडामध्ये कंटिन्यू होते, झोपूच देत नव्हते, 1 सेकंदही झोपू देत नव्हते. परत अंगावर उकळलेलं तेल टाकायचे, गरम पाणी टाकायचे, त्यानंतर जे जखमेला बॉडीला जे फोड झालेले आहेत त्या फोडामध्ये मीठ भरायचे. नंतर शेवटी त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नाही म्हणून औरंगजेबाने वैतागून त्यांचे डोळे फोडायचे प्रयत्न केले आणि त्या सळ्यात तापवून त्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या. परत नखं ओढली गेली, प्रत्येक अवयव एक एक काढून त्यांचा हे करण्यात आलं. शेवटचा दिवस हा एवढा भयानक आणि एवढा अगतित होता की त्यांचे कुऱ्हाडीने लिटरली भरपूर तुकडे करण्यात आले, कवी कलश यांचे आणि महाराजांचे. तर त्यांचा हा त्याग फक्त एका कारणामुळे होता. औरंगजेबाने त्यांना फक्त 3 प्रश्न विचारलेले होते, त्या 3 प्रश्नांचं त्यांना उत्तर पाहिजे होतं. पण आपल्यापर्यंत फक्त 2च प्रश्न पोहोचलेले आहेत. पहिला प्रश्न जो पोहोचलाय तो म्हणजे की औरंगजेबाच्या राज्यातील म्हणजे माझ्या राज्यातील असा फितूर कोण आहे जो शंभूराजांना, जो शिवाजी महाराजांना माहिती देतो, त्या फितुराचं नाव सांगा, हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की मराठी साम्राज्य हे जे निर्माण झालंय, हिंदू स्वराज्य तुम्ही जे निर्माण करताय, याच्यासाठी तुमच्याकडे असलेला खजिना कुठे तुम्ही लपवून ठेवलाय, ज्याच्या बळावर तुम्ही आमच्या सोबत लढायला, मुघल सैनिकांसोबत, औरंगजेब सोबत लढायला निघालेत, तो खजिना कुठे लपवून ठेवलाय. हे 2 प्रश्न आतापर्यंत इतिहासात मांडले गेले. आणि तिसरा प्रश्न हा होता की हिंदू धर्म स्वीकारा, माझं राज्य, माझी मुलगी, माझ्याकडे जे काही आहे ते सगळं मी तुला देईन, फक्त तू इस्लाम धर्म स्वीकारा. हे तिसरं मागणं होतं. पण काही अघटित कारणांमुळं हे जे तिसरं कारण होतं ते आपल्याला मुळात बाहेर येऊच दिलं नाही. मग संभाजी राजांचा इतिहास भरपूर वेगळा आहे, पण त्यांना अवैचारिक
त्यांना व्यसनं होती, अशा प्रकारचा त्यांचा चुकीचा इतिहास XYZ लोकांनी मांडला. त्यामुळे आपल्याला संभाजी महाराज पूर्णपणे कळले नाही किंवा पूर्णपणे आपल्यापर्यंत ते माहिती झालं नाही. तर आतापर्यंत ते हा जो त्याग त्यांनी केलाय, जो 40 दिवस त्यांनी जो अत्याचार सहन केलाय, यासाठी आपण बलिदान मास म्हणून साजरा करतो. बलिदान मास म्हणजे 30 दिवस आपण काय करू शकतो. आता महाराजांनी एवढा त्याग केला, मला जर एखाद्याचा त्याग समजून घ्यायचा आहे, तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण काय करतो, आपण पक्ष घालतो. श्राद्ध पक्ष म्हणजे काय, घरातील एखादी व्यक्ती जर वारली, वडील, आई, आजोबा, काका वगैरे कोणी वारले, तर त्यांची जी एखादी आवडती वस्तू होती, त्या वस्तूचा आपण त्याग करतो. ठीक आहे, म्हणून आपण श्राद्ध पक्ष पाळतो. मग आपण महाराजांनी आपल्यासाठी एवढा त्याग केला, तर आपण काय करू शकतो. एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे, ती गोष्ट मी फक्त 30 दिवसासाठी सोडू नाही शकत का, तर मी सोडू शकतो. तर एखादी अशी गोष्ट, अशी एखादी वस्तू शोधून काढा की ज्याचा आपण त्याग करू शकतो. जसं मी आता संकल्प केलाय, मला चहा प्यायची आवड आहे, तर मी 1 महिना मी ठरवलंय की मी चहा पिणार नाही. आता माझी वाईफ आहे दीपाली, हिने ठरवलंय की मी 31 दिवस म्हणजे 1 मास बलिदान मास पाळणार आणि मी चप्पल परिधान नाही करणार. आता हा त्याग खूप मोठा नाहीये, पण हा त्याग, आता मी दिवसातनं 4दा चहा पितो. मला ज्या वेळेला चहाची आठवण होईल, त्यावेळेला मला संभाजी राजांची पण आठवण होईल, त्यांच्या त्यागाची आठवण होईल. मग मी ते कुठंतरी मला त्यांची जाणीव होईल की मी पण हे पाळायला पाहिजे. आता मी हे युद्ध नाही करू शकत ना, आपल्याला काय परत पुन्हा स्वराज्य निर्माण नाही करायचं, पण जी जाणीव आहे की धर्मयोद्ध्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, ती जाणीव तर मी मनामनात पेरू शकतो. मी आता हे सांगू शकतो. आता तिची त्या 10 वर्षाची, तिला हे सांगण्यामागचं कारण काय होतं, सांगण्यामागचं कारण हे होतं की ती जर का संभाजी महाराजांचा अभ्यास करून जर ती लोकांसमोर मांडत असेल, उभी राहत असेल, तर आपण पण ही गोष्ट करू शकतो. मग आपण काय करू शकतो, आता आजपासून 10 मार्चपासून तर पुढच्या 8 एप्रिलपर्यंत हा बलिदान मास म्हणून साजरा करण्यात येतो. तर अशी एखादी वस्तू शोधून काढा जिचा आपण त्याग करू शकतो. जसं मी ठरवलंय की चहा सोडणार. छावा ही कादंबरी मी आणली की संभाजी राजांबद्दल मला अजून जास्त माहिती कळणार, म्हणून मी ती कादंबरी आणली. आता 1 महिन्यात मी ती पूर्ण कादंबरी रीड करणार आहे. परत आपण मौज मजा करतो, म्हणजे बेडवर झोपतो, छान छान एवढी मोठी स्लीपवेलची चांगली गादी, त्यावर झोपतो. मग त्याऐवजी मी ठरवलं की मी जमिनीवर झोपणार, एक चादर फक्त अंथरणार आणि जमिनीवर झोपणार. मग ज्या वेळेला माझं अंग दुखेल, ज्या वेळेला मी चहा घेणार नाही किंवा ज्या वेळेला मी संभाजी राजांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेला मला त्यांचा त्याग आठवणार. मग मला त्यांचा त्याग आठवला, त्यावेळेला मला कळणार की माझा हिंदू धर्म काय होता, माझे शिवाजी राजे, माझे संभाजी राजे हे कोण होते. याबद्दल आपण असं एखादी गोष्ट ठरवून हे सगळं सुरुवात करू शकतो. आपण सगळ्यांनी एवढं छान प्रतिसाद दिला, ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मरक्षक श्री शंभूराजे यांचा विजय असो. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. धर्मवीर बलिदान मास निमित्त मी संकल्प केला आहे की मी 1 महिना लवकर उठेन आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करेन. धन्यवाद. नमस्कार, मी तनुजा. धर्मवीर बलिदान मास निमित्त मी 1 महिना चहा सोडण्याचा संकल्प केलेला आहे. नमस्कार, मी दीपक. धर्मवीर बलिदान मास निमित्त मी आज संपूर्ण 1 महिना नॉनव्हेज, चहा आणि सकाळी उठून व्यायाम करणार आहे, हा संकल्प केला आहे. धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्त बलिदान मास निमित्त मी आजपासून सकाळी 5 वाजता उठून 2 तास अभ्यास करणार आहे आणि शंभू महाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांची थोडीफार माहिती जाणून घेणार आहे. धर्मवीर बलिदान मास या निमित्त मी रोज शिवाजी महाराजांचा थोडा इतिहास पाठ करणार आहे आणि चहा पिणं सोडणार आहे. मी धर्मवीर बलिदान मास निमित्त चहा सोडण्याचा संकल्प केला आहे 40 दिवसात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वराज अमोल माने. धर्मवीर या निमित्त मी 1 महिना नॉनव्हेज सोडणार आहे. नमस्कार. धर्मवीर बलिदान मास निमित्त मी 1 महिना चप्पल परिधान करणार नाहीये आणि छावा ही कादंबरी वाचणार आहे. नमस्कार, मी सर्वेश. मी धर्मवीर
बलिदान मास निमित्त जंक फूड व रोज वर्कआउट करणं हे संकल्प केलेला आहे. मी धर्मवीर बलिदान मास निमित्त भात खाणे सोडणार आहे. धर्मवीर बलिदान मास निमित्त मी मांसाहारी पदार्थ खाणे सोडणार आहे. नमस्कार, माझं नाव अमोल माने. धर्मवीर बलिदान मास या निमित्त मी 1 महिना चहा पिण्याचा म्हणजे चहा पिणे बंद करण्याचा संकल्प केला आहे. मी बलिदान मास निमित्त एक्झरसाइज करणार आहे. नमस्कार. धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास या निमित्त मी 1 महिना चहा सोडणार आहे. तसेच छावा ही कादंबरी पूर्णपणे 1 महिन्यात वाचन करून धर्मवीर बलिदान मास निमित्त मी चहा सोडणार आहे आणि छावा कादंबरी वाचणार आहे. धर्मवीर बलिदान मास मी 1 महिना ऊट झोपणार नाही. बीज शत्रूचे संपविण्याची, बीज शत्रूचे संपविण्याची शपथ उरी घेणार. बीज शत्रूचे संपविण्याची, बीज शत्रूचे संपविण्याची शपथ उरी घेणार.